राज्याचे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नवीन आदेश काढलेले आहेत. जे काही शाळा आहेत त्या शाळांच्या आजूबाजूला जे काही स्नॅक्स विक्रेते आहेत त्या विक्रेत्यांना त्यावर त्या आदेशामध्ये बंदी घालण्यात आली. मी आता सध्या पुण्यातील मॉडर्न स्कूलच्या बाहेर उभा आहे. माझ्यासोबत काही विद्यार्थी देखील आहे. या विद्यार्थ्यांचं या विषयावर काय मत आहे, या JR ला घेऊन काय मत आहे ते आपण जाणून घेऊयात. मित्रा, काय नाव तुझं, काय सांगशील काय? माझं नाव नैतिक रेड्डी आहे आणि मी मॉडर्न ज्युनियर कॉलेजमधला 11th कॉमर्सचा विद्यार्थी आहे. आणि हे जे तुकाराम मुंढे साहेब यांचं जे म्हणणं आहे की आमच्या कॉलेजसमोर जे स्नॅक सेंटर आहेत ते बंद करण्याचा, तर माझं सरांशी एकच बोलणं आहे. कारण हे जे आमच्या कॉलेजसमोर जे स्नॅक सेंटर आहेत ते बंद करू नयेत, कारण एकदम ते हायजीन मेंटेन करत आहेत. गेल्या 1 ते 1.5 महिन्यापासून माझं या कॉलेजमध्ये ॲडमिशन झालेलं आहे. मी दररोज इथे खातो वगैरे सर्व करतो. आणि हे जे स्नॅक सेंटर एकदम हायजेनिक आहे. हो. आणि आता त्याचं असं म्हणणं आहे की विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर याचा परिणाम होतो, विद्यार्थी आजारी पडतात, त्यावर काय? नाही तसं काय नाही. म्हणजे माझं सरांशी एकच मत आहे, कारण आमच्या कॉलेज पुढं परिसरात चांगलं भेटतं. जिथं हायजीन मेंटेन नाही होत तिथं तुम्ही चौकशी करून तिथलं सर्व बंद करायला पाहिजे. मित्र, तुला काय वाटतं, तू इथं स्नॅक्स खातो का आणि स्नॅक्स खाल्ल्यानंतर आजारी वगैरे पडतो का? नाही 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 पडत. नाही पडत. मी रोज स्नॅक्स खातो, कधी कधी फ्रायडे संडे सॅटर्डे संडेला पण येतो इथं खायला. पण सगळं हायजीन मेंटेन केलं इथं, सगळं चांगलं आहे. मला एक सांग, आई वडील आरोप दुसऱ्या बाजूला असं पण होतोय की आई वडील विद्यार्थ्यांना पैसे वगैरे देतात. स्नॅक्सवाल्यांचं असं म्हणणं आहे की आई वडील विद्यार्थ्यांना पैसे देतात, त्यामुळे ते विद्यार्थी आमच्याकडे येतात. तर खरं आहे का हे, तुम्हाला आई वडील पैसे वगैरे देतात का? नाही नाही, कधी कधीच येतात ते पण सकाळी नाश्ता नसेल केला तर हे स्नॅक्स खायला. आपल्यासोबत काही स्नॅक्स व्यावसायिक देखील आहेत, आपण त्यांचं देखील मत या विषयावर जाणून घेऊया. दादा, हे माझ्यासोबत हे जे काही व्यवसाय करणारे दादा आहेत, दादा काय मत आहे? तुकाराम मुंढेंनी नवीन आदेश काढलाय की जे शाळा महाविद्यालय आहेत त्यांच्या आजूबाजूला जे काही स्नॅक्स व्यावसायिक आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. तर काय म्हणणं आहे तुमचं, काय भूमिका आहे? भूमिका सर, निर्णयाचं तर पूर्णपणे स्वागतच आहे. आपण पूर्णपणे हा निर्णय माझं असं मत आहे की हायजीन बघा, बाकी सगळ्या गोष्टी बघा आणि विद्यार्थ्यांचं पण मत जाणं की विद्यार्थ्यांना पण काय वाटतंय. इथं बहुतांश जे विद्यार्थी येतात की ते गरीब घरातले येतात किंवा त्यांच्याकडे खाण्यासाठी पूर्ण पैसे नाही आहेत. आज जर तुम्ही नॉर्मल जेवायला गेलात कमीत कमी 100 रुपये किंवा 120 रुपये जातात. आणि जर एक साधारण गरीब कुटुंबातला जर विद्यार्थी असेल आणि त्याला शिक्षणाची आवड आहे, शिक्षणाची, हे पण जर भुके पायी जर त्याचं शिक्षण कुठेतरी मागं राहत असेल किंवा शिक्षणाच्या प्रवाहातून तो कुठेतरी बाहेर ढकलला जात असेल, तर हे एक खूप दुर्दैवी बाब म्हणावं लागेल. जर फक्त खाण्याच्या ह्याच्यात खाण्यामुळे जर किंवा खाण्याच्या कमतरतेमुळे जर हे झाले, तर ते स्नॅक सेंटर जर तुम्ही स्वच्छता असेल, सगळ्या गोष्टी असेल आणि कमी पैशामध्ये जर तुम्हाला ते अन्न पुरवत असेल किंवा हे असेल, तर मग ते कुठेतरी एक सकारात्मकच बाब असेल असं म्हणावं लागेल. तुम्ही किती दिवसापासून हा व्यवसाय करताय आणि या व्यवसायावर किती लोकांचं कुटुंब किंवा किती लोकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे? हा सर, मी 1 ते 1.5 महिन्यापासून हा व्यवसाय करतोय आणि याच्यावरती माझ्यासोबत एक मुलगा पण कामाला आहे. जसं की त्याचं घर, माझं घर, 3-4 कुटुंब हा माझ्या व्यवसायावर चालत आहे सर. तरुण दिसतोय दादा, साधारणतः काय शिक्षण झालंय तुझं आणि नोकरी वगैरे न करता हा व्यवसाय करण्याचं कारण काय काय? दादा, माझं मास्टर्स इन सोशॉलॉजी झालं आहे. मी मास्टर केलं सोशॉलॉजीमध्ये. पण ज्यावेळेस तुम्ही मार्केटमध्ये जाता जॉब वगैरे सर्च करायला, तर जास्तीत जास्त तुम्हाला किंवा तुमच्या ह्याच्यावरती डिपेंड आहे की 20-30 हजार रुपयाची नोकरी आहे. आणि तुम्हाला माहिती आहे दादा, नोकरीमध्ये भरपूर चॅलेंजेस, भरपूर गोष्टी आहेत की तुम्हाला त्या कमी पगारामध्ये करावं लागतात. आणि जर कोणी एखादा व्यावसायिक जर हा व्यवसाय सुरू करत असेल, तर निश्चितच त्याला त्याच्यातून जास्त मुनाफा मिळेल किंवा ह्याच हेतून हा त्यांनी सुरू केला असेल किंवा मी पण त्याच हेतून सुरू केलेला आहे. आणि स्वच्छता असेल, सगळ्या बाबी असेल. एकंदरीत तुकाराम मुंढेंच्या या निर्णयाकडे कसं पाहताय आणि या निर्णयाचं स्वागत करताय की हा निर्णय कुठेतरी तुम्हाला अपाय करणार आहे काय? नाही, आम्ही निर्णयाचं पूर्णपणे स्वागत करतोय, पण ह्याच्यामध्ये पूर्णपणे बंद करणं हा पर्याय नाही असं माझं तरी वैयक्तिक मत आहे. कारण की तुम्ही स्वच्छता बघा, तिथले बाकीच्या गोष्टी बघा. जर काही नवीन सूचना असतील, जर काही त्यांचे आदेश असतील की तुम्ही अशा प्रकारे बदल करा, तर आम्ही ते बदल निश्चितच करू दादा. पण पूर्णपणे बंद करणे हा एकमेव पर्याय नाही आहे किंवा नसू शकतोय. आपल्यासोबत अजून एक व्यावसायिक आहेत. काका, कसलं दुकान आहे तुमचं आणि काय किती दिवसापासून इथं धंदा करता? 1 वर्षापासून 1 वर्ष होऊन गेलं. काय काय विकता तुम्ही काय? चहा, पोहे, वडापाव.
तुकाराम मुंडेंनी आदेश काढलाय की जे काही शाळा महाविद्यालय त्यांच्या बाहेर स्नॅक्स जे व्यावसायिक आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, किंवा हायजेनिटी जर मेंटेन करत नसतील तर कारवाई करण्यात यावी. या निर्णयाकडे एकंदरीत तुम्ही कसं पाहताय आणि काय तुम्हाला या निर्णयाचा काय फटका वगैरे बसतोय काय? घटनाचा फटका बसतो. आता आमचं शिक्षण नाही काय नाही, मग कुठेतरी कामाला तरी लावा आम्हाला. आता शिक्षण नाही काय नाही, मग करायचं काय? आम्हाला काय हवंच आहे का लोकांचं उठले करकडे धुवायचे? कुठेतरी कामाला लावा आम्हाला, आम्ही काम करायला तयार आहे. या तुमच्या व्यवसायावर किती लोक अवलंबून आहेत? म्हणजे तुमच्या इथं कोणी हाताखाली काम करणार व्यक्ती असेल किंवा काय, किती लोक? 4 जण. साधारणतः पण त्यांचं असं म्हणणं आहे, प्रशासनाचं असं म्हणणं आहे की विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर जर कुठेतरी परिणाम होतोय. जे काही व्यावसायिक आहेत हायजेनिटी म्हणजे स्वच्छता मेंटेन करत नाही, तर तुम्ही तसं करता? आमचं स्वच्छता मेंटेनन्स आहे. तिथं आम्ही जर तिथे काय चुकलं असेल तर तिथं आम्हाला तुम्ही दंड मारू शकता. आपल्यासोबत काही स्नॅक्स व्यावसायिक होते, त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही जर हायजेनिटी मेंटेन करत नसेल तर निश्चित आमच्यावर कारवाई करा. आपल्यासोबत अजून एक प्रोव्हिजन स्टोअर चालवणारे काका आहेत. काका, तुकाराम मुंडे सरांनी एक आदेश काढलाय की जे काही शाळा कॉलेज महाविद्यालय असेल त्यांच्या बाहेर स्नॅक्स व्यवसाय विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात यावी. तर या निर्णयाकडे एकंदरीत तुम्ही व्यावसायिक म्हणून कसं पाहताय? सध्या तुकाराम मुंडेंचं पहिलं प्रथम अभिनंदन. त्यांनी जो निर्णय घेतला तो योग्य घेतला आहे. पण मूळ म्हणजे हा जो निर्णय घेतला आहे, जे टपरीधारक आहेत छोटे छोटे व्यावसायिक त्यांच्यावर हा अन्याय होतो आहे. जर तुम्हाला बंदच करायचं ना, तर जे मूळ व्यवसाय कारखानदार आहेत जिथनं माल सप्लाय होतो तेच मुळात बंद करा ना. मग इथपर्यंत येणारच नाही ना माल. आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही जे काय पोटं भरतोय छोटे छोटे व्यावसायिक, त्यांच्यावर जे आमच्या या व्यवसायावर आमचे 5 ते 6 जण त्याच्यावरती आम्ही पोचतोय म्हणजे थोडक्यात. आणि हे जर उत्पन्न आमचं बंद पडलं तर आम्ही जगायचं कसं? असंही म्हटलं जातंय की हे जे शाळा महाविद्यालय त्यांच्या बाहेर काही प्रमाणामध्ये गुटख्याची देखील विक्री होती. तर त्याच्यावर काय? गुटखा विक्री होत असेल तर त्याला तुम्ही पाहिजे तो दंड आकारा किंवा त्यांना अटक करा, काही करा. जे कठोर निर्णय आहेत ते आम्हाला मान्य आहेत, त्याला आम्ही दुजोरा देत नाही. म्हणजे अन्नपदार्थ आहेत त्याबद्दल तुम्ही जे नियम जे तुम्ही घालून देणार ना, स्वच्छता पाळायची किंवा इतर काही जे नियम आहे तुमचे, त्याचं आम्ही पूर्ण काटेकोरपणे पालन करू. आणि आत्ता सध्या तुमच्या निर्णयाप्रमाणे आम्ही त्याचं पालनसुद्धा करत आहोत. पण आमचं जे उत्पन्नाचं साधन आहे, पोट भरण्याचं साधन आहे, त्यामध्ये तुम्ही आम्हाला हे करू नका. फक्त एवढीच आमची विनंती आहे. आणि जे मेन व्यावसायिक आहेत, कारखानदार आहेत, त्यांच्यावर तुम्ही पहिला आळा घाला. या निर्णयानंतर काही शाळा प्रशासनाकडून तुम्हाला काही नोटीस किंवा समज वगैरे काही, किंवा काही तुमचं काही काउन्सिलिंग सेशन वगैरे काही? नाही, पूर्वीपासूनच आम्हाला पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि शाळा कॉलेजचे सुद्धा शिक्षक यांनी आम्हाला पूर्वीपासूनच त्याची समज दिलेली आहे. मग ह्या निर्णयाच्या अगोदर सुद्धा की शाळा, आणि आम्हालाही सुद्धा ते पटत नाही आहे की मुलांसमोर गुटखा तंबाखू असं पदार्थ विकणे. हे आम्हाला याचा पूर्ण निषेध करतो आम्ही. माझ्यासोबत हे मॉडर्न हायस्कूलच्या बाहेरचे काही व्यावसायिक देखील होते. त्यांचं असं म्हणणं आहे की प्रशासनाने खऱ्या अर्थाने जे काही मॅन्युफॅक्चरर आहेत त्यांच्यावर कारवाई करावी. आमचे जे काही छोटे छोटे व्यावसायिक आहेत, रिटेलर आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्यापूर्वी विचार करण्यात यावा. आम्ही पूर्णपणे हायजीन जे काही ते मेंटेन करतोय. दुसऱ्या बाजूला काही विद्यार्थी देखील होते, त्यांचं हेच म्हणणं आहे की आम्ही ज्या ठिकाणी स्नॅक्स वगैरे नाश्ता वगैरे करतो त्या ठिकाणी पूर्णपणे हायजीन मेंटेन केलं जातं. प्रशासनाचा हा निर्णय कुठे ना कुठेतरी प्रशासनाला या निर्णयावर विचार करण्यासाठी या प्रतिक्रिया लावत आहेत. पुण्याहून नवराष्ट्रासाठी आदित्य डुंबरे, धन्यवाद.